नमस्कार सर्वांना. मी शुभांगी. भगवद्गीतेचा 4था अध्याय आता आपण पुढे बघूया. आज आपण श्लोक क्रमांक 25 ते 30 बघूया. या सर्व श्लोकांमध्ये यज्ञाचे विविध प्रकार आणि ते करणारे योगी जन यांच्याविषयी विवेचन केलेलं आहे. श्लोक क्रमांक 25 आणि 26 एकत्र बघूया. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. अर्थात काही कर्मयोगी इंद्रादी देवतांना उद्देशून यज्ञ करतात, तर इतर ज्ञानयोगी परब्रह्मरूप अग्नीत विवेकरूप यज्ञ करून जीवात्म्याचं हवन करतात. अर्थात जीवात्मा हा परब्रह्मच आहे असे विवेकाने निश्चित करतात आणि परमेश्वराची उपासना करतात. दुसरे काही साधक कान, डोळे इत्यादी इंद्रियांचे संयमरूप अग्नीमध्ये हवन करतात, म्हणजे इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवतात. हेच त्यांचं हवन. इतर कोणी शब्द, स्पर्श इत्यादी विषयांची इंद्रियरूप अग्नीत आहुती देतात. ते शास्त्रानं सांगितलेल्या नियमांना अनुसरूनच विषयांचा उपभोग घेतात, म्हणजेच विषयांचा इंद्रिय अग्नीत होम करतात. श्लोक क्रमांक 27. सर्वाणि इंद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. अर्थात इतर काही साधक आत्म्याच्या ठिकाणी ध्यान, धारणा, संयम करून ज्ञानानं प्रज्वलित झालेल्या अग्नीमध्ये इंद्रियांच्या व प्राणांच्या सर्व कर्मांचं हवन करतात, म्हणजे शारीरिक कर्म थांबवून आत्मसुखाचा अनुभव घेतात. इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. श्लोक क्रमांक 28. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. अर्थात इतर काही साधक स्वतः न्यायानं मिळवलेलं द्रव्य ईश्वरार्पण बुद्धीनं लोकहितासाठी खर्च करतात. हा द्रव्ययज्ञ. काही जण स्वतः शरीर कष्ट करून निरपेक्ष बुद्धीनं जनहिताची कामं कर्तव्य म्हणून करतात. तो तपोयज्ञ. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ह्या अष्टांग योगाचं आचरण करणं हा योगयज्ञ काही जण करतात. तर अहिंसादी व्रतांचं कठोर पालन करणारे काही संयमी साधक शास्त्रांचं अध्ययन करणं हा स्वाध्याय यज्ञ आणि प्रवचन कीर्तनातून तेच ज्ञान लोकांपर्यंत पोचवणं हा ज्ञानयज्ञही करीत असतात. श्लोक क्रमांक 29. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः. अर्थात प्राणायामात तत्पर असणारे काही जण प्राणवायूच्या ठिकाणी अपानाचं हवन म्हणजे पूरक ही क्रिया करतात. दुसरे काही जण अपानात
प्राणाचं हवन म्हणजे रेचक ही क्रिया करतात, तर काही जण प्राण आणि अपान वायूंच्या गतींचा रोध म्हणजे कुंभक ही प्राणायाम क्रिया करतात. या ठिकाणी एक योग किंवा या श्लोकामध्ये आलेल्या काही संज्ञा आपण थोडक्यात समजून घेऊया. श्वसनक्रिया नियंत्रित करण्याची योग क्रिया म्हणजे प्राणायाम. यामध्ये प्राणवायू ऑक्सिजन घेणं किंवा श्वास घेणं म्हणजे पूरक, अपानवायू कर्बवायू बाहेर सोडणं किंवा श्वास सोडणं म्हणजे रेचक, आणि ह्यामधील वायुरोधनाचा काळ म्हणजे कुंभक ही क्रिया. अशा प्रकारे प्राणायाम ही योगामधील अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे. श्लोक क्रमांक 30. अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. अर्थात इतर काही साधक आहार नियंत्रित ठेवून प्राणांच्याच ठिकाणी भिन्न भिन्न वायूंचे हवन करत असतात. हे सर्वच साधक यज्ञ जाणणारे असून कोणत्या ना कोणत्या यज्ञाने त्यांनी आपली पापे नाहीशी केलेली असतात. इंद्रिय संयम साधणं तसंच भौतिक कर्मातून शुद्ध होण्याचा प्रयत्न करणं हाच सर्व यज्ञांचा मूळ उद्देश आहे. आज या ठिकाणी आता विराम करूया. पुढील श्लोकांसह उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय श्री कृष्ण.